लाडकी बहीण योजना 80 लाख महिलांचे पैसे का बंद झाले? सविस्तर सांगतो. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात एकाच योजनेची सगळ्यात जास्त चर्चा सुरू आहे. ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. दर महिन्याला खात्यात 1500 रुपये जमा होणार असल्यामुळे राज्यातील कोट्यवधी महिलांनी याचा मोठा आधार मिळाला होता. परंतु आता याच योजनेबाबत एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी अधिकृत माहिती समोर आली आहे, ज्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे. एका झटक्यात तब्बल 80 लाख महिलांचे पैसे येणे बंद झाले असून त्यांना या योजनेतून अपात्र ठरवण्यात आले आहे. आधी या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या 2,46,00,000 इतकी मोठी होती. ती आता थेट 1,66,00,000 येऊन पोहोचली आहे. अचानक एवढ्या मोठ्या संख्येने लाभार्थ्यांची नावे यादीतून का बाद करण्यात आली? सरकारचा यामागे नेमका काय हेतू आहे आणि यावरून आता महाराष्ट्राच्या राजकारणात कसा गोंधळ सुरू झाला आहे, हे आपण आज सविस्तर पद्धतीने जाणणार आहोत. तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. ही संपूर्ण प्रक्रिया ई-केवायसी म्हणजेच ऑनलाईन पडताळणीच्या नियमावर आधारित आहे. जेव्हा ही योजना सुरुवातीला लागू करण्यात आली तेव्हा निवडणुकीची पार्श्वभूमी असल्यामुळे सरकारने अर्ज भरून घेताना जास्त कडक नियम लावले नव्हते. आधी लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हावेत आणि कागदपत्रांची पडताळणी नंतर करावी, असे प्रशासनाचे धोरण होते. मात्र आता सरकारने या सर्व अर्जांची कडक छाननी आणि खातरजमा करायला सुरुवात केली आहे. यासाठी सर्व लाभार्थी महिलांना अंगठा लावून किंवा आधार कार्ड लिंक करून ई-केवायसी पूर्ण करण्याची अट घालण्यात आली होती. यासाठी अनेकदा मुदत वाढवून देण्यात आली आणि अखेर 30 एप्रिल 2026 ही शेवटची तारीख निश्चित करण्यात आली होती. ही मुदत संपल्यानंतर जी अधिकृत आकडेवारी समोर आली ती थक्क करणारी आहे. या छाननीमध्ये तब्बल 50 ते 55 लाख महिला अशा निघाल्या ज्यांनी मुदत संपूनही आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नव्हती. त्यामुळे त्यांचे पैसे थांबवण्यात आले आहेत. याशिवाय इतर तांत्रिक कारणांमुळे उरलेली नावे बाद झाली आहेत, ज्यामध्ये सुमारे 12 लाख महिला अशा आहेत ज्यांच्या कुटुंबात कोणीतरी प्राप्तिकर अर्थात इन्कम टॅक्स भरते किंवा ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे. तसेच सुमारे 4.5 लाख महिलांनी वयाची 65 वर्षाची अट ओलांडली आहे. तर 5 लाख महिला आधीच नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असल्यामुळे अपात्र ठरल्या आहेत. एकाच वेळी तब्बल 80 लाख महिलांना योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवल्यामुळे आता महाराष्ट्राचे राजकारण कमालीचे तापले आहे आणि विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे की निवडणुकीच्या काळात मतांवर डोळा ठेवून कोणतीही पूर्वतयारी किंवा खातरजमा न करता ही योजना आणली गेली आणि आता निवडणुका संपल्यावर वर्ष दीड वर्षांनी सरकारला जाग आली आहे. हा राज्यातील 80 लाख महिलांचा उघड विश्वासघात असून हे संपूर्णपणे प्रशासनाचे अपयश आहे. दुसरीकडे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी तर थेट राज्याच्या आर्थिक स्थितीवरच बोट ठेवले आहे. राज्य सरकार सध्या प्रचंड मोठ्या आर्थिक संकटात अर्थात फायनान्शियल क्रायसिसमध्ये सापडली असून सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे. म्हणूनच केवळ स्वतःचे पैसे वाचवण्यासाठी या 80 लाख महिलांना खोट्या तांत्रिक कारणांचा आधार घेऊन बाहेर काढण्यात आले आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. थोडक्यात सांगायचे तर निवडणुका संपल्यामुळे आता सरकार लाभार्थ्यांना विसरले आहे, अशी टीका विरोधकांकडून सातत्याने होत आहे. विरोधकांच्या या चौफेर टीकेला आता राज्य सरकारकडूनही चोख उत्तर देण्यात आले आहे. अहिल्यानगर येथील एका जाहीर कार्यक्रमात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व विरोधकांना कडक शब्दात सुनावले असून महाराष्ट्रातील महिलांना मोठा धीर दिला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अतिशय स्पष्टपणे म्हणाले की काहीही झाले तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. विरोधक कितीही वावड्या आणि अफवा पसरवत असले तरी आमचे सरकार राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आणि सक्षम बनवण्यासाठी कटिबद्ध आहे. सरकारी अधिकाऱ्यांनीही यावर स्पष्टीकरण दिले असून हे पैसे बजेट अभावी किंवा निधी नसल्यामुळे थांबलेले नाहीत, तर जे खरोखर गरीब, गरजू आणि निकषांमध्ये बसणारे पात्र लाभार्थी आहेत त्यांनाच या योजनेचा थेट लाभ मिळावा म्हणून ही कायदेशीर पडताळणी करण्यात आली आहे. ज्या पात्र महिला केवळ तांत्रिक चुकांमुळे
किंवा KYC न झाल्यामुळे सध्या वंचित राहिले आहेत. त्यांच्या अर्जाची पुन्हा एकदा तपासणी केली जात असून पुढील एका आठवड्यात याबाबतचे चित्र पूर्णपणे स्पष्ट होईल आणि पात्र महिलांचे पैसे पुन्हा सुरू केले जातील, असेही सरकारकडून सांगण्यात आले आहे. एकंदरीत पाहायला गेले तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही पूर्णपणे बंद झालेली नाही, ती पुढेही सुरूच राहणार आहे. मात्र आता सरकार केवळ पात्र आणि निकषात बसणाऱ्या महिलांनाच याचे पैसे देणार आहे. तांत्रिक चुकांमुळे ज्यांची नावे बाद झाली आहेत त्यांना ती सुधारण्याची संधी मिळण्याची शक्यता अजूनही वर्तवली जात आहे. तर प्रेक्षकांनो, तुमच्या भागात किंवा गावात कोणाचे लाडकी बहीण योजनेचे पैसे येणे बंद झाले आहे का? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.